नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार आणि त्वचा विकारांमध्ये खास करून आपण सोरायसिस, पांढरे डाग ज्याला व्हिटिलिगो संबोधलं जातं, ह्याच बरोबरीने त्वचेला होणारी वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन्स किंवा हर्पेस झोस्टर सारखा आजार, ह्याच्या व्यतिरिक्त तारुण्यावस्थेमध्ये खास करून दिसणाऱ्या तारुण्य पिटिका किंवा ज्याला पिंपल्स संबोधलं जातं, मुर्म संबोधलं जातं आणि त्याचप्रमाणे आज सर्वच प्रकारच्या लोकांसाठी असणारा खास जिव्हाळ्याचा विषय आहे तो आहे केस गळणं किंवा केसांचे असणारे विविध प्रकारचे विकार, केसांच्या मुळांशी होणारी इन्फेक्शन्स, कोंडा, चाई या विविध प्रकारच्या आजारांसाठी आजपर्यंत आधुनिक शास्त्रामध्ये केवळ मर्यादित स्वरूपाचे उपचार हे उपलब्ध होते, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स, स्टेरॉइड्सचा वापर हा बऱ्याच प्रमाणात केला जायचा. पण ह्या सर्व वापरानंतर सुद्धा ह्या सर्व आजारांवरती संपूर्ण नियंत्रण मिळवता येणं शक्य नव्हतं. तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा आजार बरा व्हायचा आणि पुन्हा एकदा हा आजार उफाळून आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच ह्या विविध प्रकारच्या त्वचा विकारांसाठी आशेचा किरण ठरलेल्या विश्वामृत चिकित्सेविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे वैद्य श्री समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय धन्वंतरी समान असणाऱ्या वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांचे आपल्याला आज संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहेच. विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमामधनं वैद्यराज सतत सहभागी होत असतात आणि खास करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांनी वाहून घेतलेला आहे. विश्वामृत चिकित्सालयाच्या माध्यमातून आज पुणे आणि मुंबई या ठिकाणी विविध प्रकारच्या रुग्णांसाठी आज आरोग्याची सेवा दिली जाते. आपण आता स्क्रीनमध्ये वरती बघत आहात. श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुण्यामध्ये खास करून सिद्धी प्लॅटिनम सदाशिव पेठेमध्ये हा दवाखाना आहे, हा मूळ दवाखाना आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आज पुण्यामध्ये 4 ठिकाणी विश्वामृत चिकित्सालयाच्या शाखा आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज शिवाजी पार्क जवळ असणारे ठाकूर हॉस्पिटल या ठिकाणी श्री विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खास आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी श्री विश्वामृत चिकित्सा, ज्याद्वारे आजार केवळ नियंत्रण नव्हे तर संपूर्णतः बरा होतो, अशा प्रकारची ही चिकित्सा आहे. विविध आजारांसाठी आज उपलब्ध असणारी आणि खरोखर म्हणूया सर्व रुग्णांसाठी एक आशेचा किरण किंवा वरदान ठरलेली अशी चिकित्सा आहे. आपण आजच्या कार्यक्रमात खास करून त्वचा रोगांविषयी माहिती घेणार आहोत श्री वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपलं. आज आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहिलेलं श्री विश्वामृत चिकित्सालय या माध्यमातून आपण हा हॅलो डॉक्टर कार्यक्रम करत आहोत. आणि खरोखर म्हणूया एक शास्त्र हे जे आहे म्हणजे अनादी अनंत असं शास्त्राचं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदाचं, की ज्याला उत्पत्ती नाही आणि त्यामुळे विनाशही नाही. त्यातले जे सिद्धांत आहेत ते गेल्या हजारो वर्षांपासून आज तागायत सर्वच लोकांना एक जीवन दान देत आलेले आहेत. अर्थातच आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचारोग. आयुर्वेदाची संकल्पना किंवा विश्वामृत चिकित्सेची संकल्पना काय आहे त्वचा रोगांकडे बघण्याची? याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा बघायला पाहिजे की त्वचेची उत्पत्ती आपली जी होते ती आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ वाढत असतं तेव्हा बाहेरचा जो जर्मिनल लेअर असतो एक्टरडम, त्याच्यापासून त्वचा जशी तयार होते तसाच तोंडापासूनचा काही भाग आणि गुदमार्गापासूनचा काही भाग हा अन्ननलिकेचा किंवा पचनसंस्थेचा बनत असतो. त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आयुर्वेदाने ही गोष्ट आधीच 5000 वर्षापूर्वीपासून सांगून ठेवलेली आहे की आपण जे काही खातो, पितो, वागतो या सगळ्या गोष्टींचा परिणाम जसा आपल्या पचनसंस्थेवरती येतो तसाच तो त्वचेवरती सुद्धा येत असतो. त्यामुळं प्राधान्यानं रक्त बिघडवणारी आणि मांस बिघडवणारी जी कारणं आहेत ती जर टाळली गेली तर त्वचारोगापासून मुक्तता होऊ शकते ज्या वेळेला औषधं सुरू असतील त्यावेळेला. आणि त्याचबरोबरीनं वमन किंवा विरेचन हे जे 2 उपक्रम या त्वचारोगांच्या चिकित्सेसाठी सांगितलेले आहेत त्याच्या मागचं लॉजिक हे महत्त्वाचं आयुर्वेदाने या विचारांच्या आधारे मांडलेलं आहे. त्यामुळे त्वचारोग असं म्हणत असताना फक्त त्वचेचा विचार असा आयुर्वेद करत नाही, त्यात मनाचाही विचार करतो, आहाराचाही विचार करतो, ब्रह्मचर्याचाही विचार करतो, वागणुकीचाही विचार करतो. ही आयुर्वेदाची कन्सेप्ट जी आहे ती वेगळी आहे. म्हणजे शरीर आणि मन ह्याचा विचार करून म्हणूया की एकंदरीतच त्वचारोगांचा विचार केलेला आहे. आणि म्हणूनच त्वचारोगांची चिकित्सा करत असताना आपल्याला संपूर्णतः त्याच्यापासून उपशम मिळू शकतो, आराम मिळू शकतो या त्वचारोगांपासून. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विश्वामृत चिकित्सेची की सोरायसिस सारखा गंभीर आजार असो, व्हिटिलिगो म्हणजे पांढऱ्या डागांसारखा आजार असो किंवा इतरही विविध प्रकारचे त्वचा विकार आहेत, आज त्याच्यावरती संपूर्णतः मात करायची असेल तर विश्वामृत चिकित्सा ही एक मला वाटतं एक प्रभावी साधन आहे. ह्या सर्व आजारांवरती मात करण्याचा आपण विश्वामृत चिकित्सालयांचे कॉन्टॅक्ट नंबर्स किंवा संपर्कासाठी नंबर बघत आहात ते आपण जरूर टिपून घ्या. मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जरूर सांगावंसं वाटतं की श्री विश्वामृत चिकित्सालय आज वैद्य श्री समीर गोविंद जमदग्नी, क्षमा करा,
यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं काम करत आहेत. ह्याच्यामध्ये केवळ आयुर्वेदाचे विद्यार्थीच नव्हे तर सर्वसामान्य लोक सुद्धा सहभागी होऊ शकतात. ही मोठी जमेची गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण जरूर त्यांच्या संपर्कासाठी नंबर टिपून घ्या. आपल्याला आयुर्वेदाविषयी जर का अधिक काही माहिती हवी असेल, विश्वामृत चिकित्सेविषयी काही अधिक माहिती हवी असेल तर आपण जरूर पुढील फोन नंबरवरती विचारू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ सर, आपण आता त्वचा रोगाविषयी चर्चा करत होतो. त्वचा रोगाचे रुग्ण जेव्हा विश्वामृत चिकित्सालयामध्ये येतात तेव्हा कशा रीतीने एकंदरीतच त्यांची मॅनेजमेंट केली जाते? प्रथम त्याच्यामध्ये नाडी परीक्षा केली जाते. नाथ नाडी परीक्षा अशी एक वैशिष्ट्यपूर्ण नाडी परीक्षा आपल्या विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत असते आणि ती केल्यानंतर त्वचारोग हा एकटा आहे का त्याच्याबरोबर इतर कोणी आजार आहे शरीरामध्ये हे पहिल्यांदा ताडलं जातं. कारण त्वचारोगाचा फक्त एकट्याचा असा विचार करून चालत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मधुमेहासारखा आजार असतो आणि त्याच्यावरती त्वचारोग असतो, स्थूलपणा असतो आणि त्याच्यावरती त्वचारोग असतो, बऱ्याच वेळा रक्तदाबाचा त्रास असतो त्याच्यावरती त्वचारोग असतो, किंवा वात रक्तासारखा सांध्यांच्या संबंधाने आजार असतो आणि त्वचारोग असतो. तर ही जोडगोळी जी आहे ती व्यवहारामध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे फक्त त्वचारोग असं कधी त्याचं स्वरूप राहत नाही. हे पहिल्यांदा जाणून घेतलं जातं, ताडून घेतलं जातं आणि मग जो दुसरा आजार आहे तो आणि मूळ त्वचाविकार याला दोन्हीला अनुलक्षून जे काही पंचकर्म असेल, जी काही वागणूक असेल, जी काही औषध असतील ती केली जाते तरच या आजाराचं पूर्णतः निराकरण होऊ शकतं. अन्यथा ते होत नाही, फक्त त्वचेकडे बघून चालत नाही असं होतं. त्यामुळे त्या माणसाची दैनंदिनी कशी आहे, त्याच्या खाण्यापिण्यात काय येतंय आणि तो पहिल्यापासून त्याला कोणते आजार पास हिस्ट्रीमध्ये होऊन गेलेले आहेत या सगळ्या गोष्टी काउंट होत असतात आणि त्याच्या अनुरोधाने आम्ही ट्रीटमेंट करत असतो. किंबहुना हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वैद्य ह्या पद्धतीने जात असतो. ओके, आपण या ठिकाणी आता बघत आहोत की कशा रीतीने नाडी परीक्षा करून निदान केले जातं त्वचा रोगाचं. आपण लॅपटॉपवरती बघूया पुन्हा एकदा. या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वैद्यराज श्री समीर गोविंद जमदग्नी नाडी परीक्षा करत होते. आपण बघितलं आता. या ठिकाणी लॅपटॉपवरती बघूया पुन्हा एकदा की ही नाडी परीक्षा ही अतिशय महत्वाची चिकित्सा आहे. चिकित्सा करताना, निदान करताना ही केली जाणारी परीक्षा आहे नाडी परीक्षा, ज्याच्यामध्ये नाथपंथीय नाडी परीक्षा सर आपण करता असं सांगितलं. आपण हे आता बघत आहोत. सर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल विशेष? या प्रक्रियेमध्ये काय होतं, रुग्णाचं हृदय आणि वैद्याचं हृदय हे दोन्ही जे आहे ते नाडी वाटे जुळलं गेलं असतं आणि मन जे आहे त्याचं हृदय हे स्थान सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळे त्या शरीराला उत्पन्न होणारे जे आजार आहेत आणि त्याचा मनावरती जो आलेला इम्पॅक्ट आहे तो साक्षात रुग्णाच्या हृदयापासून वैद्याच्या हृदयापर्यंत जाणवणं अशी जी प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि हा अनुभूतीचा विषय आहे, हा शब्दात सांगता येईल असं नाही आहे. त्यामुळे ज्याचा त्याने अनुभव घ्यायचा हा विषय आहे आणि अनुभूतीनंतर आणि गुरुकृपेने ह्या गोष्टी ज्यावेळेला जमायला लागतात त्यावेळेला त्या पद्धतीची औषधं सुद्धा यायला लागतात आणि त्याचा वापर करणं हे आपल्या श्री विश्वामृत चिकित्सेचं वैशिष्ट्य आहे. येस सर, आपण आता चिकित्साबद्दल म्हणालात, आपण नाडी परीक्षेविषयी आम्हाला सांगितलं. आज वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब केला जातो त्वचा रोगासाठी, काय सांगता येईल आम्हाला? त्वचा रोगाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तधातू जो आहे शरीरातला तो चांगला होणं हे गरजेचं आहे. आणि आत्ताचं सगळं खाणं जर बघितलं लोकांचं तर आंबट, तिखट, तेलकट, खारट असंच लोकांना आवडतं. कडू तुरट कोण खाण्याच्या नादामध्ये पडत नाही आणि म्हणून संभवतः हे आहे की आपण औषधे देत असताना त्याच्यामध्ये कडू आणि तुरट हा रस हा जास्ती औषधासाठी वापरला जातो त्वचा रोगांसाठी. याच्याबरोबरीनं प्राणायाम आहेत की जे आपण या चिकित्सेचा एक भाग किंवा उपचारांचा भाग म्हणून बघत असतो. तर शीतली सितकारीसारखे प्राणायाम किंवा अनुलोम विलोम सारखे प्राणायाम हे जर ह्या औषधांच्या बरोबरीने केले गेले, त्याच्याबरोबर जर पंचकर्म केलं गेलं, रक्तमोक्षण केलं गेलं, विरेचन केलं गेलं तर शरीरातलं रक्त हे शुद्ध व्हायला लागतं. आणि त्याच वेळेला जर पथ्य आपण पाळत असू ज्यातून आजार उत्पन्न झाला आहे त्याच्याबरोबर विरोधी गुणांचं जर खाणं पिणं वागणं ठेवलं तर धातू परिपोषण आपोआप सुधारत जातं, शरीरातले घटक बदलत जातात आणि माणूस हा पूर्ण स्वस्थ होण्याच्या हिशोबाने प्रत्येक आजारालाच उपयोग होतो. पण त्याच्यापेक्षा जास्ती चांगला उपयोग हा त्वचारोगांसाठी होतो. कोणताही त्वचारोग उत्पन्न होत असताना आपण हे बघायला पाहिजे की नक्की कारण काय घडतंय. तर बऱ्याच लोकांना टीव्ही बघत जेवायची सवय असते, गप्पा मारत जेवायची सवय असते. तर त्यावेळेला ज्या अन्नाचा आहार रस होतो तो अन्नाचा आहार रस हा निरिंद्रिय तयार होतो, तो सेंद्रिय किंवा जिवंत राहत नाही. आणि जर त्यावेळेला एखादा माणूस चिडत असेल, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी असेल तर ते अन्न जे आहे ते मेल्यासारखं शरीरामध्ये ऍक्ट व्हायला लागतं. आणि मग असं विषारी अन्न जे आहे की जे फॉरेन बॉडीसारखं ऍक्ट होतं ते शरीरातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यावेळेला त्याला शौचाचा मार्ग किंवा मूत्रमार्ग हा पुरत नाही. त्याच्यापेक्षा जास्ती ज्यावेळेस शरीरात विष वाढायला लागतात त्यावेळेस ती त्वचेवरती येतात आणि त्वचेतून ती बाहेर पडायला लागतात. तर इतका मनाचा सुद्धा संबंध हा त्वचारोगाशी आहे.
हाच भाग जो आहे तो सोरायसिसच्या बाबतीत, क्षुत्राच्या किंवा ल्युकोडर्माच्या बाबतीत सुद्धा म्हणता येतो. त्यामुळे सर्वंकष ट्रीटमेंट करत असताना मनाचा शरीरावरती येणारा परिणाम आणि त्याचा त्वचा रोगावरती येणारा परिणाम हा आयुर्वेदाने ज्या पद्धतीने जाणून घेतला आहे तसा मला नाही वाटत इतर कोणत्या शास्त्राने जाणून घेतला. येस, जरूर. आणि आज खरोखर म्हणूया एक त्वचा रोगांसाठी वरदान अशी चिकित्सा आहे विश्वामृत चिकित्सा. पण केवळ त्वचा रोग नव्हे तर इतरही विविध आजार, मग ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हार्ट अटॅक सारखा आजार असो, कॅन्सर सारखा आजार असो किंवा इतर पचन संस्थेचे आजार असोत, विविध प्रकारच्या आजारांसाठी आज श्री विश्वामृत चिकित्सा एक आशेचा किरण ठरलेली आहे. आपण जरूर त्वचा रोगांविषयी अधिक माहिती घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचा रोगांसाठी असणारी विश्वामृत चिकित्सेविषयी. आणि ही चर्चा करण्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी आपली सेवा देते. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की विविध प्रकारच्या आजारांसाठी, मग तो मधुमेह असो, उच्च रक्तदाब असो, हार्ट अटॅक सारखा आजार असो किंवा कॅन्सर सारखे आजार असोत, पचन संस्थेचे आजार असोत, आणि आज जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा रोग, या सर्व आजारांसाठी जर का या सर्व आजारांपासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर जरूर विश्वामृत चिकित्सा हा एकमेव आशेचा किरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कदाचित आपण त्यांचे संपर्कासाठी असणारे जे नंबर्स आहेत तेही जरूर टिपून घ्या. आपण स्क्रीनवरती आता बघत आहात. खास करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहिलेले श्री विश्वामृत चिकित्सालयाचे हे नंबर्स आहेत ते आपण जरूर टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण या ठिकाणच्या नंबर्सवरती जरूर घेऊ शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपला विषय आहे त्वचा रोग, ज्याच्याविषयी आपली चर्चा या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया आपण. सर, आता आम्हाला एक अमूल्य माहिती आपण दिलीत की त्वचा रोगामध्ये शरीर आणि मन ह्याचा संबंध अनन्यसाधारण आहे. आणि ह्याचा जर का विचार वैद्यांनी केला तर अचूक निदान करणं आणि त्याच्यावरती उपचार करणं अतिशय सोपं जातं. अर्थातच आपण आता उपचारांची चर्चेला सुरुवात केली होती. उपचारांमध्ये आपण सांगितलं की सुरुवातीला हेतूचा आपण नाश करणं किंवा ज्या कारणामुळे त्वचारोग झालाय तो ओळखून तो नाश करणं हे महत्वाचं आहे. नंतर ह्याच्या पुढे चिकित्सेमध्ये काय काय उपचार केले जातात? याच्यामध्ये हेतूचा पहिल्यांदा निराकरण करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोकांचं खाणं जे आहे आत्ताचं पित्त वाढवणारं की ज्याच्यामुळे शरीरामध्ये कूज, सड वगैरे उत्पन्न होते. कुश या शब्दाचा अर्थच असा आहे त्वचा रोग, आणि कुष्णाती वपू म्हणजे ज्याच्यामध्ये कूज आणि सड उत्पन्न होते. त्यामुळे तिखट, आंबट, खारट, लोणची किंवा नॉन व्हेजिटेरियन डाएट किंवा मद्यपान करणं वगैरे अशी कारणं आहेत ती पहिल्यांदा थांबवली जाणं गरजेचं आहे. कारण आजार बरा व्हायचा असेल तर ती पहिल्यांदा उत्पन्न होणारी जी घटना आहे ती थांबणं हे गरजेचं आहे. एवढं झाल्यानंतर मग रक्तशुद्धीची प्रक्रिया जी आहे ती हातात घ्यायला गरजेचं असतं. त्यासाठी रक्त प्रसादन करणारे जे औषधाचे काढे वगैरे असतात म्हणजे रक्त शुद्ध करणारे हे देणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की दर 2 महिन्यांनी घरचे लोक एरंडेल तेल मुलांना पाजायला जायचे आणि त्याच्यामुळे पोट साफ व्हायचं. तर ही प्रक्रिया आता राहिलेली नाही आहे आणि जंक फूड सारखं विकृत असं खाणं जे आहे ते आलेलं आहे आणि त्याने एकंदरीत सगळेच आजार वाढलेले आहेत. मन लोकांची बदलायला लागलेली आहेत कारण मन हे शेवटी अन्नमय आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा रक्तावरती ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. रक्त चांगलं झालं तर त्याच्या पुढचा मांस धातू चांगला होतो की ज्याच्यापासून त्वचा तयार होते. तर ह्या 2 गोष्टीवरती लक्ष ठेवून वमन आणि विरेचन हे 2 उपक्रम आम्ही करतो आणि ताज्या वनस्पतींचा रस जो आहे तो जास्ती गुणकारी पडतो या सगळ्या त्वचा रोगांसाठी. या ठिकाणी काही वनस्पती मला आणलेल्या दिसत आहेत, ह्या काय आहेत सर? काय सांगता? ही जी वनस्पती आहे ही राजहंस किंवा हंसराज अशी ही वनस्पती आहे. एस्पेशली सोरायसिससाठी अप्रतिम काम करते. 21 दिवस रोज सकाळी या वनस्पतीचा 1 कप रस काढून जर घेतला अनशेपोटी म्हणजे काही न खाता पिता आणि नंतर 1 तासभर काही खाल्लं नाही आणि फक्त तूप, साखर, पोळी असं अन्न खाल्लं, मधुमेह असेल तर फक्त वरण, तूप आणि पोळी असं जर खाल्लं 21 दिवस तर सोरायसिस हळूहळू कमी व्हायला लागतो. असं 21 ते 3 कोर्सेस करायचे, 3 मंडलं करायची की सोरायसिसमधनं बरेच लोक मुक्त होतात. ह्याच्या मागं 3 वर्ष लागायला लागतं. ही प्रक्रिया जी आहे ती निरंतर 3 वर्ष जर करायला लागलं तर मग शौचाच्या मार्गावर सोरायसिस जो आहे तो कमी होता असं आतापर्यंत आपलं निरीक्षण आहे. येस, या अनुषंगाने आपण काही लॅपटॉपवरती चित्र बघूया की कशा रीतीने ह्या रुग्णांना आराम मिळालेला आहे. पहिला आपण बघतोय सर, हा कुठल्या प्रकारचा आजार आहे? हा सोरायसिसचाच आजार आहे. ओके. त्याच्या ट्रीटमेंटच्या पूर्वी आणि नंतर त्या रुग्णामध्ये झालेला फरक हा दिसतो. त्याच्यामध्ये मीठ सोडणं आणि पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करणं असं या वनस्पतीच्या सेवनाच्या बरोबर जर केलं तर त्याचा निश्चित खूप चांगला परिणाम येतो. एकंदरीत सगळ्याच आजारांच्या बाबतीत आणि प्राधान्य त्वचा रोगांच्या बाबतीत मीठ पूर्णतः बंद करून जर औषधं घेतली गेली आणि जर त्याच्यावर ब्रह्मचर्य पालन केलं तर शरीरातला शुक्र धातू हा जो आहे तो शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग पडतो कारण तो थंड आहे आणि पित्त एकदा कमी झालं की शरीराची कूसड कमी होते आणि नवीन त्वचा निर्मितीसाठी ते शुक्र जे आहे ते उपयोगी पडत असतं. मग लोकांना अशी शंका येईल की मीठ कमी केल्यानंतर त्या माणसाचं सगळं जीवन कार्य कसं चालेल. तर आपल्या शरीरात जोपर्यंत मधुर रस जातो
तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये लवणरस उत्पन्न करण्याची शरीराची सिस्टीम आहे ती कार्यरत होऊ शकते. त्यामुळे असं कुणीही समजू नये. मीठ 60 दिवस सोडलेलं आहे आणि तोंडामध्ये खाकरा आला तर त्या खाकऱ्याची चव खारट असते. याचाच अर्थ असा आहे की मधुर रसापासून शरीर मीठ तयार करू शकतं. तर काही गोष्टी आपण बिनदिक्कत शरीरावरती सोडायला पाहिजेत. मनाचा आणि शरीराचा आवाज ऐकायला पाहिजे. तर अनेक आजारांच्यापासून आजार उत्पन्न होण्याच्या आधीच आपली मुक्तता होऊ शकते. जरूर. आणि ह्या अनुषंगाने आपण अधिक जाणून घेणार आहोत श्री विश्वामृत चिकित्सेविषयी एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती त्वचा रोगासाठी असणाऱ्या विश्वामृत चिकित्सेविषयी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये आज त्वचा रोगावरती आधुनिक शास्त्रामध्ये फार मोजकीच औषधं उपलब्ध आहेत आणि त्यात सुद्धा त्वचा रोगावरती संपूर्णतः जर का मात करायची असेल तर श्री विश्वामृत चिकित्सा एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. त्वचा रोगामध्ये सोरायसिस सारखा आजार असो किंवा पांढरे डाग ज्याला ल्युकोडर्मा म्हटलं जातं, पिंपल्स, मुरमा सारखा आजार आहे, केसांचे विविध विकार आहेत, कोंडाचाही सारखा आजार आहे, ह्या सर्व आजारांवरती आज मात करता येणं शक्य आहे. अर्थातच ह्यासाठी श्री विश्वामृत चिकित्सा मी म्हणेन जरूर हा एकमेव पर्याय ह्या सर्व रुग्णांसाठी उपलब्ध आहे. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. डॉक्टर, आम्हाला आता आपण सांगितलं, वैद्यराज आपण आता मला सांगितलं की त्वचा रोग आणि त्वचा रोगामध्ये शरीराचा आणि मनाचा संबंध आणि त्याचप्रमाणे असणारी पथ्यापथ्य संकल्पना आणि या अनुषंगाने सर्वसाधारण चिकित्सा ज्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती अशा विविध प्रकारच्या पंचकर्म आणि औषधांचा वापर केला तर खास करून ताज्या वनस्पती रसांचा. विशेष चिकित्सा सुद्धा काही उपलब्ध आहेत का ह्याच्या व्यतिरिक्त? कसं आहे, त्वचा रोग झाला की प्रत्येक व्यक्तीला त्यामध्ये एक लक्षण असतं, ते म्हणजे आग होणं किंवा कंडू किंवा खाज सुटणं. आणि खाज सुटत असताना बरेच लोक नख न लावता ते खाजवण्याचा प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा झोपेमध्ये नख लागणं हा प्रकार घडतोच. आणि इतर वेळेस सुद्धा नखाने खाजवलं जातं जर लहान मुलं असतील तर किंवा म्हातारी माणसं असतील तर या नखाच्या विषाचा एक वेगळा परिणाम जो आहे तो त्वचा रोगामध्ये येत असतो आणि त्वचा रोगाच्या व्यतिरिक्त त्याची ट्रीटमेंट करायला लागते. बऱ्याच वेळेला काय होतं, कीटक विष दंशजन्य असे काही त्वचा विकार असतात, तर अशा वेळेला कीटकांच्या विषाचा विचार करायला लागतो. तर अशा वेळेला आगधतंत्र म्हणून, विषतंत्र म्हणून जी आयुर्वेदाची एक वेगळी शाखा आहे अष्टांग आयुर्वेदापैकी, त्यातली औषधं आम्हाला ह्याच्यासाठी वापरायला लागतात. म्हणजे त्वचा रोगाकडे फक्त एकाच पद्धतीने बघून चालत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. दुसरा असं होतं की अनेक पदार्थांच्या ॲलर्जीज लोकांना हल्ली व्यवस्थित दिसत असतात लोकांना, आणि तो पदार्थ टाळण्याकडे बऱ्याच लोकांची प्रवृत्ती असते. परंतु एखाद्या माणसाला समजा 23व्या वर्षी धुळीची ॲलर्जी आहे आणि त्याला दम लागलेला आहे, तर 23 वर्षापूर्वी धूळ नव्हती का? होती ना. 23 वर्षानंतर जर त्याच्यावरती उपचार केले तर ती धूळ आहे, तो माणूस आहे पण दमा नाही असं दिसू शकतं. म्हणजे शरीरात झालेला जो बदल आहे तो काढला तर बऱ्याचशा ॲलर्जी ज्या खोट्या आहेत असं लक्षात येतं. तसंच त्वचा रोगाच्या बाबतीत सुद्धा दिसून येतं. तर ॲलर्जीची वेगळी जी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा आम्हाला त्याच्यावरती करायला होते. हे वैशिष्ट्य त्या आजाराच्या ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये सांगता येईल. हे जरूर सर. आणि जसं आपण आता सांगितलं की ह्या अनुषंगानेच काही विशेष चिकित्सा सुद्धा आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ह्याविषयी आम्हाला काही सांगता येईल का? त्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे रक्तमोक्षणाचा आहे. त्वचेला किंवा ज्या ठिकाणी त्वचा विकार झालेला आहे अशा ठिकाणी त्वचा रोग झालेला लक्षात घेऊन त्यातला दोष कोणता या पद्धतीने आपण तिथं जलौका किंवा रक्तमोक्षण नावाची चिकित्सा करत असतो. आता या क्लिपमध्ये आपण ते बघतोय. तर ही जलौका 5 ते 7 ml एवढंच रक्त फक्त शोषून घेत असते. त्याचे 14 प्रकार आयुर्वेदाने सांगितले, त्यापैकी 7 ज्या निर्विष जलौका आहेत त्यापैकी ही जळू आहे. दिसताना हे प्रकरण सगळं किळसवाणं तुम्हाला दिसत असेल, पण सुईनी टोचून जेवढी वेदना होते त्याच्या नगण्य अशी वेदना जेव्हा जळू लावतो त्यावेळेला, म्हणजे ती लागली किंवा पडली किंवा हेही समजत नाही. आणि त्या पद्धतीने आता या हार्टबीटच्या एका रुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो इतका उत्कृष्ट असतो की लावल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये दाह किंवा कंडू हे लक्षण जे आहे ते कमी यायला सुरुवात होते आणि हार्टबीटची पुढची वाढ जी आहे ती थांबते. या अनुषंगाने आपण एका रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया या ठिकाणी लॅपटॉपवरती की काय त्यांना सांगायचं आहे. नारायण कुलकर्णी, हिरणवणा, पुणे येथे राहतो. माझ्या हातावर आणि पायावरती खाज येऊन फोड येत होते आणि पायावर काळा डाग होता. त्यासाठी मी डॉक्टर समीर जमदग्नी यांच्याकडे औषधोपचारासाठी आलो आणि औषधाबरोबर लेप, जळगाव वगैरे उपचार घेऊन आता जवळजवळ 80% माझं कमी झालं.
आपण आता बघितलं की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये खास करून त्वचा रोगांसाठी आज उपचार घेऊन फायदा झालेला आहे। सर, हा एक अतिशय महत्त्वाचा विषय होता की जसं आपण आता सांगितलं की एक जलौकाचरण आहे किंवा रक्तमोक्षण आहे, हे त्वचा रोगामध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं जातं की इतर म्हणजे आपली जी पंचकर्म आहेत त्याच्या बरोबरीने। अर्थातच ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय सांगायला आवडेल? त्वचा रोगाच्या बाबतीत मगाशी आपण जो विषय बोलायचा ठरवलेला होता त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते शरीरामध्ये जितकं कमी जाईल तेवढे त्वचा रोगाची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी आहे ती थांबून जाते। तर कोणत्याही पॅथीची औषधं सुरू असताना लोकांनी हा प्रयत्न करून बघावा की वागणं खाणं पिणं जे आहे ते आयुर्वेदीय विचारसरणीनुसार जर केलं गेलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मचर्य आणि मिठाचं सेवन पूर्णतः वर्ज्य असं जर केलं गेलं किंवा ज्यांना मीठ खाण्याची खूप सवय आहे अशा लोकांनी जर हरितकी चूर्ण किंवा हिरड्याची पावडर रोज रात्री पोट साफ होण्यासाठी जर घेतली तर त्यांना त्वचा रोगासाठी निश्चित खूप उत्तम पद्धतीचा फायदा होतो। ह्याच्याबरोबरीने प्राणायाम करणं, ध्यानधारणा करणं आणि इतर काही गोष्टी ज्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्याचा जर वापर केला गेला तर त्वचा रोगासाठी खूप चांगला फायदा उत्पन्न होईल। येस, या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की सर्वच रुग्णांनी याचा फायदा घ्या। केवळ त्वचा रोगच नव्हे तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक किंवा पचन संस्थेचे आजार, कॅन्सर सारख्या आजार, ह्या सर्व आजारांसाठी किंवा संधिवात, वातव्याधी ह्याच्यासाठी सुद्धा विश्वामृत चिकित्सा एक प्रभावी उपचार ठरत आहेत। आणि म्हणूनच खास राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी विश्वामृत चिकित्सालयाला भेट देऊन विश्वामृत चिकित्सालयाचा सन्मान केलेला आपण बघू शकता। या ठिकाणी वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी हे प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत बसलेले आहेत आणि आज विविध प्रकारच्या सेलिब्रिटीजनी येऊन या ठिकाणी चिकित्सालयाला भेट दिलेली आहे। ह्याच्यामध्ये दिलीपजी सोपल जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत हे दिसत आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त उल्हासदादा पवार आहेत, शंकराचार्य करवीर पीठाचे यांनी सुद्धा चिकित्सालयाला भेट देऊन एक प्रकारे सन्मान केलेला आहे। आणि त्याचप्रमाणे पंचाचार्य शिवाचार्य श्री चंद्रशेखर महाराज आणि आचार्य पुरुषोत्तम प्रियदासजी अशा विविध प्रकारच्या सेलिब्रिटीनी किंवा विविध प्रकारच्या महनीय व्यक्तींनी येऊन या ठिकाणी ह्या चिकित्सालयाला भेट दिलेली आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये सर आपण सहभागी झालात आणि खरोखर एक अमूल्य मार्गदर्शन त्वचा रोग आणि विश्वामृत चिकित्सेविषयी केलं, याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद।